नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण एक आगळीवेगळी अशी एक घटना पाहणार आहोत. प्रत्येक वेळी आपल्या बाबतीमध्ये घडणाऱ्या घटना ह्या निगेटिव्ह असतात का? किंवा भुताटकीशी संदर्भित असतात का? तर असं नाही. काही वेळा आपल्या बाबतीत जे घडणारे प्रसंग असतात किंवा घटना घडलेल्या असतात, घटना आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात ना, त्यांचे काही वेगळे पैलू असतात. ते आज आपण या भयकथेच्या माध्यमातून पाहणार आहोत. मित्रांनो, इथून 25 वर्ष जर आपण मागे गेलं, तेव्हाचं कोकण आणि आत्ताचं कोकण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा मागचे 25 वर्षामध्ये कोकणातील इथली जी संस्कृती आहे, ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळायची. इथले जे जंगलं आहेत, ती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळायची. त्यानंतर नद्या 12ही महिने व्हायच्या. परंतु कालांतराने पुढच्या ह्या 15-20 वर्षामध्ये असा बदल झाला, की मायनिंगच्या नावाखाली डोंगर जमीनदोस्त करण्यात आले. जंगलतोड मोठ्या प्रमाणावरती झाली आणि अशा बऱ्याच काही गोष्टी झाल्या आणि त्यामुळे वन्य प्राण्यांचे जे नैसर्गिक अधिवास आहेत, जिथे ते राहतात, जिथे त्यांचं अन्न तयार होतं, ते सगळे नष्ट झाले आणि याचा परिणाम काय झाला मित्रांनो, की वन्य प्राणी आता मानवी वस्तीकडे यायला लागले आणि त्यामुळे त्यांचा त्रास हा मानवी वस्तीला व्हायला लागला आणि ह्याचा फटका बसला तो खास करून इथल्या कोकणातल्या शेतकऱ्याला. कारण मानवी वस्ती म्हटली, की तिथे होणारी शेती, नारळ, पोफळीच्या बागा किंवा बाकीची कडधान्य ह्याचे डुक्कर असतील किंवा मोर असतील, वनगायी असतील, निलगाई असतील, गवेरेडे असतील, हे सगळे येऊन शेतकऱ्याला त्रास द्यायला लागले. इथल्या पिकाची नासाडी करायला लागले. मित्रांनो, त्याच संदर्भातली आजची गोष्ट आहे. जयराम नावाचा एक शेतकरी होता आणि त्याने आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती भुईमुगाची शेती केली होती आणि तो मोठ्या प्रमाणावरती भुईमुगाची शेती करायचा. त्याच्या बाजूला अजून एक त्याचा शेजारी होता. तो देखील मोठ्या प्रमाणावरती भुईमुगाची शेती करायचा आणि दोघे जण भरपूर मेहनत घ्यायची. आता त्याचं शेत होतं. त्या शेताच्या पुढच्या बाजूला मोठी नदी होती. ती 12ही महिने व्हायची आणि शेतीच्या पलीकडे एक अर्धा पाऊण किलोमीटर अंतरानंतर मोठं जंगल होतं. म्हणजे ते फॉरेस्ट खात्याचं जंगल, जे राखीव जंगल म्हणतात ना, ते मोठं जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी राहायचे. त्याच्यामध्ये लांडोर, मोर असायचे, त्याच्यानंतर कोल्हे असायचे, गवेरेडे, डुक्कर असायचे. कधी-कधी बिबट्याचं दर्शन देखील व्हायचं त्या जंगलामध्ये. असा तो त्याचा शेतीचा भाग होता. तर ह्यावर्षी त्याने भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणावरती केली आणि आता भुईमुगाच्या जी शेती होती त्याला खाली शेंगा धरायला सुरुवात झाली. आता शेंगा धरायला जेव्हा सुरुवात होते ना, तेव्हा वन्य प्राण्यांचा त्रास हा मोठ्या प्रमाणावरती होतो. म्हणजे माकडांचा, कोल्ह्यांचा आणि डुकरांचा. कारण ते खणून ना ते शेंगा खातात. आता एके दिवशी आता जयराम आणि त्यांचा जो शेजारी आहे ना, त्या दोघांनी त्या शेतीच्या तिकडे झोपडी केली होती. जेणेकरून रात्री त्याची राखण करता येईल आणि तिथे त्याने 2-3 बाकडे ठेवले होते. त्याच्यावरती ते दोघे झोपायचे, जयराम आणि त्यांचा शेजारी आणि रात्री जोपर्यंत त्यांना जागा राहता येत असेल, तोपर्यंत ते राखण करायचे. डबे वगैरे ते ह्याचे पत्र्याचे वाजवायचे, जेणेकरून वन्य प्राणी शेतात येऊ नये म्हणून. तर मित्रांनो, एके दिवशी काय होतं, बरीच डुकरं त्या शेतामध्ये येतात आणि भुईमुगाच्या शेता बऱ्यापैकी खणून खाऊन जातात. सकाळी हे उठून बघतात तर बऱ्यापैकी नुकसान झालेलं असतं. आता जयराम आणि त्याचा जो शेजारी असतो तो हैराण होतात, की आता करायचं काय? आता एवढं मोठं शेत केलं. आता हे आज येऊन गेलेत म्हणजे आता हे दररोज रात्री येणार आणि शेंगा खाऊन जाणार. आता जयराम असतो ना, त्याचा एक मित्र असतो, तो शिकारी असतो. त्याच्याकडे एक बंदूक असते ठासणीची. तर तो त्या मित्राकडे जातो जयराम आणि त्यांना सांगतो, की "अरे रामा" त्याचं नाव असतं रामा त्या शिकाऱ्याचं. "अरे रामा, माझ्या शेतामध्ये ना रात्री डुकरं येतात आणि ज्या भुईमुगाच्या शेंगा आहेत त्या खाऊन जंगलामध्ये निघून जातात. आता पीक आताशी यायला सुरुवात झालंय आणि आता जर ह्यांनी अशी नासाडी केली तर मी साप बरबाद होईन या भुईमुगाच्या शेतीतून. तर तू बंदूक घेऊन शेतावरती येशील का? रात्री जर 1-1:30 वाजच्या दरम्यान त्यांचं जेव्हा ती डुकरं येतात, तेव्हा जर हवेत बार उडवले ना, तर त्या बारांच्या भीतीने ती डुकरं कदाचित यायची बंद होतील." तर रामा म्हणतो, की "ठीक आहे, उद्या रविवार आहे. उद्या मी येतो रात्री आणि आपण तिथे राखण करूया. हवेत बार काढून नंतर मग बघूया पळून जातात का? एकदा गेली तर जातीलही ते. परत मग कदाचित यायला घाबरतील. त्यामुळे तुझा प्रश्न मिटेल असं तो म्हणतो रामा. आता मात्र जयराम असतो ना, तो आपल्या मोठ्या भावाला म्हणजे तात्याला घरी सांगतो, की "दादा, असं-असं झालंय आणि मी रामाला बोलवलंय आज आणि तो बंदूक घेऊन रात्री येणार आहे."
आणि मग तो हवेत आम्ही बार काढणार, जेणेकरून डुकरं घाबरून यायची बंद झाली तर चांगलंच होईल म्हणून. परंतु जो तात्या असतो ना जयरामचा भाऊ, तो मात्र आता एक सक्त ताकीद जयरामाला देतो. "जयराम, अरे आपल्या शेतावरती आजपर्यंत माझ्या आयुष्याच्या म्हणजे 60-65 वर्षाच्या आयुष्यामध्ये रक्तपात झाला नाही किंवा कोणती शिकार झाली नाही आपल्या शेतावरती. लक्षात ठेव. तू जर तुझ्या मित्राला घेऊन जर डुकराची शिकार जर करण्याच्या तुम्ही बेतात असाल ना, तर 12च्या भावात जाल. हे लक्षात ठेवा हां. तिथे रक्तपात चालत नाही, कारण आपल्या शेताच्या बाजूलाच एक ब्राह्मणाचं देवस्थान आहे आणि त्यामुळे तिथे रक्तपात होत नाही, शिकार होत नाही. आणि असं जर तुम्ही करायला गेलात, शिकार करायला गेलात, तर दोघेही 12च्या भावात जाल." तर जयराम म्हणतो, "नाही रे दादा, तसं नाहीये. फक्त हवेत बार काढायचे, जेणेकरून डुकरं यायची बंद झाली तर झाली." आता मित्रांनो, दुसऱ्या दिवशी जयराम आणि त्याचा जो शेजारी असतो, तो जेवून 10:30 पर्यंत त्या झोपडीमध्ये येतात. बाकड्यावरती कंदील लावून बसलेले असतात आणि आता ते रामाची वाट बघत असतात. पुढच्याच एक अर्ध्या तासामध्ये म्हणजे 11 पर्यंत रामा आणि त्याच्यासोबत 3 आणि त्याचे सोबती घेऊन तो झोपडीकडे येतो आणि रामाला सांगतो, की "चल." रामा ह्याला सांगतो, जयरामला सांगतो, की "चल, आम्हाला दाखव, कुठून नक्की डुक्कर येतात. त्यांची येण्या-जाण्याची वाट असते ना, ती फिक्स असते. ती कुठे असते ती आम्हाला दाखव, जेणेकरून आम्हाला तिथे बंदूक घेऊन बसता येईल म्हणून, म्हणजे आल्या-आल्या बार काढता येईल." तर मित्रांनो, इथे ना रामाने एक वेगळीच डोक्यामध्ये प्लॅनिंग आखलेलं असतं. तो काय म्हणतो, की जर डुकरं जर म्हणजे बंदुकीच्या पट्ट्यात आली, तर सरळ गोळी घालायची आणि शिकार करायची, असा रामा ठरवून आलेला असतो. परंतु तो जयरामला काही सांगत नाही. आता जयराम त्यांना घेऊन जातो आणि सांगतो, की ही नदी आहे, पलीकडे जंगल आहे. जंगलातून डुकरं नदीत येतात. नदीत पाणी पिऊन नदी क्रॉस करून वरती शेतावरती ह्या पायवाटेने अशा वरती येतात आणि ती झाडं-झुडपं होती दोन्ही बाजूला आणि त्या झुडपांच्या मधूनच अशी चिंचोळी पायवाट होती शेताकडे यायला. तिथून ती दररोज येत असत. तर आता रामा हे सगळं बघून घेतो आणि जयरामाला सांगतो, की "ठीक आहे, इथून येतात ना, तर तुम्ही जाऊन झोपडीमध्ये झोपा. कारण इथे तुम्ही राहिलात तर शिकारीची तुम्हाला सवय नाही. एका जागी स्तब्धपणे मन एकाग्र करून बसावं लागतं. हालचाल करता येत नाही. त्यामुळे तुम्ही जाऊन झोपडीत झोपा. आम्ही 4घे जण इथे येऊन इथे काय ते बघतो म्हणून." आता हे जयराम आणि त्याचा जो सोबती असतो म्हणजे शेजारी असतो, ते जाऊन झोपडीमध्ये थांबतात. आता त्यांना काही झोप लागत नसते. आता हे 4घे राम आणि त्याचे 3 सोबती एका झुडपामध्ये त्या वाटेपासून एक 20 फुटावरती लपून बसलेले असतात. जेणेकरून डुकरं आली तर सरळ गोळी घालायची आणि शिकार करायची. आता मित्रांनो, हळू-हळू 11चे 11:30 12 वाजतात. 12 वाजता आणि हे सगळे वाट बघत असतात, की कधी एकदा जंगलातून ती डुकरं नदीमध्ये येतील आणि नदीतून वर आल्यानंतर आपण त्यांना कधी गोळी घालतो आणि त्यांची शिकार करतो, असं रामाला झालेलं असतं आणि तो पट्टीचा शिकारी असतो आणि फार डेरिंगबाज माणूस असतो आणि त्याच्या सोबतीला असतात ते देखील डेरिंगबाज असतात. बऱ्याच शिकार त्याने केलेली असते आजपर्यंत त्याच्या आयुष्यामध्ये. परंतु अ, बराच वेळ जातो 12:30 पावणे 1 वाजेपर्यंत कोणतीही हालचाल त्यांना काय आजूबाजूला दिसत नाही. आता हे 4घे म्हणतात, "आत कदाचित डुकरं नाही येत असं वाटतंय, नाही येणार असं वाटतंय, तर आपण जाऊया काय?" तर रामा म्हणतो, "नाही, अजून तासभर आपण बघूया. तासभरानंतर आपण मग घरी जाऊया जर डुकरं नाही आली ते." आता ते स्तब्धपणे बंदूक अशी रोखून त्या पायवाटेवरती दोघेही 4घेही बसलेले असतात. मित्रांनो, इथे मात्र 1 सव्वा 1च्या दरम्यान एक घटना अशी घडते त्यांच्या बाबतीमध्ये, जे तिथे बसलेले असतात ना, त्यांच्या अंगावरती कोणतरी माती मारतंय, असा त्यांना भास होऊ लागतो. म्हणजे अशी मुठीमध्ये माती घेऊन ते जे झुडपामध्ये बसलेले असतात, त्या झुडपावरती असं कोणतरी फेकून माती मारतंय आणि अक्षरशः ती माती ना त्यांच्या अंगाला अशी लागत असते. अशी जाणवत असते हातांना, की कोणतरी माती मारतंय आपल्यावरती. हे 4घे एकमेकांकडे बघतात आणि विचारतात, "अरे, माती कोणतरी मारतंय रात्री. आता वाजले 1:15 वाजून गेला आणि आता एवढ्या रात्री माती कोण मारतंय?" तर रामा सांगतो त्या बरोबरच्यांना, की "अरे, वर कोणतरी उंदीर वगैरे असेल किंवा तो काहीतरी माती वगैरे उकरत असेल आणि ती आमच्यावर पडत असेल. तुम्ही जास्त लक्ष देऊ नका. गप्प राहा. आता डुकरं यायची वेळ झाली आहे. 1:30 वाजला." आणि माती मारतात. आता हे त्या गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष करतात, की असेल कदाचित उंदीर वगैरे माती काढत असेल बिळातून आणि ते आमच्या अंगावरती पडत असेल. तर मित्रांनो, एक 10 मिनिटांनी पुन्हा एकदा छोटे-छोटे दगड त्यांच्या अंगावरती कोणतरी मारतंय असं त्यांना वाटायला लागतं आणि बरेच जसा पाऊस पडावा ना, तसे छोटे-छोटे दगड त्या तिघांच्या, चौघांच्या अंगावरती पडायला लागतात आणि 4घे पुन्हा एकदा म्हणतात, की "हा काय प्रकार आहे? मगाशी माती पडत होती अंगावरती, आता हे बारीक-बारीक दगड पडतायत." आणि ते त्यांना अक्षरशः ना दिसत होते, त्यांच्या अंगाला लागत होते ते दगड. 4घे आता घाबरतात, म्हणतात, "आता हा काहीतरी वेगळा प्रकार आहे." रामा म्हणतो, "काही नाही, गप्प बसा.
काही गोष्टी घडल्या तरी गप्प राहा, काही हालचाल करू नका. परत एकदा 10-15 मिनिटं निघून जातात. मित्रांनो, पुन्हा एकदा अशीच घटना घडते. आता एवढे मोठे असे दगड त्यांच्या अंगावरती कोणतरी मारायला लागतं आणि त्यांना ते आता अंगाला लागू लागतात आणि वेदना होऊ लागतात. चौघेही आता उठतात आणि त्या शेतावरती येतात. शेतावरती येतात म्हणतात, "अरे, कोण दगड मारत होतं? पहिली माती मारली, नंतर बारीक-बारीक दगड मारले, आता मोठे-मोठे दगड ज्यामुळे आमच्या शरीराला वेदना होऊ लागल्या. एवढे मोठे दगड तर कोण कोण प्राणी किंवा कोण मारणार नाही ते. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, भुताटकीचा प्रकार आहे." असं चौघे जण म्हणतात आणि ते आता ठरवतात, की आता इथे नको थांबूया. आता त्या शेतावरती मित्रांनो काही अंतरावर त्या वाटेपासून जी चिंचोळी वाट नदीतून वरती शेताकडे आलेली असते ना, त्याच्या बाजूलाच एक 50-60 फुटावरती एक मोठं झाड असतं. आता हे चौघे ठरवतात, या झाडाच्या वरच्या फांदीवरती जाऊन आपण बसायचं. म्हणजे तिथून जंगलातून येणारे जे वन्य प्राणी आहेत, डुक्कर आहेत किंवा कोणी असेल, तर तो आपल्याला ते झाडावरनं स्पष्ट दिसेल आणि ते चौघेही त्या झाडावरच्या एका फांदीवरती बसून राहतात आणि बंदूक रोखून धरलेली असते नदीच्या दिशेने. आता तो नदीतून ती जंगलातून नदीकडे येणारी पायी वाट त्यांना ना अक्षरशः स्पष्ट दिसत असते आणि आज एक म्हणजे पौर्णिमेला 5-6 दिवस राहिले असतात. त्यामुळे बऱ्यापैकी चांदणं पडलेलं असतं आणि ती वाट अक्षरशः ना त्यांना स्पष्ट डोळ्यांनी दिसत असते आणि आता हे म्हणतात, की आता ही ठीक जागा आहे. इथून सरळ जर डुक्कर तिथे आला तर इथूनच आपल्याला गोळी घालता येईल पाण्यात येता-येता. तर चौघे आता त्या झाडावरती बसले आहेत फांद्यांवरती आणि अगदी स्तब्धपणे आता वाट पाहतात डुक्कर कधी येतो आणि आपण गोळी घालतो. 1:45चा वेळ झाला असेल मित्रांनो आणि त्या जंगलातून एक नर मोठा डुक्कर, एक मादी आणि त्यांची 2 पिल्लं जंगलाच्या पायवाटेनं हळू-हळू आता नदीच्या दिशेने येताना त्यांना दिसतात आणि हे चौघेही सावध होतात आणि आजूबाजूचे ते जे त्यांनी बरोबर सोबती आणलेले ते म्हणतात, "रामा, बंदूक रोखून धर. ते बघ 4 डुकरं येतात, 2 पिल्लं आणि 2 मोठे डुक्कर आहेत, येतायत. बंदूक रोखून धर." आता जो रामा असतो ना, त्या झाडाच्या फांद्यावरनं अशी बंदूक रोखून धरतो आणि आता 2 जी पिल्लं असतात ना, ती पुढे-पुढे धावत-धावत येतात आणि एक नर आणि एक मादी त्यांच्या मागून-मागून चाललेली असते. नर आणि मादी आता सावध असतात, परंतु त्यांची पिल्लं ना दुडू-दुडू धावत-धावत आता त्या जंगलाच्या उतारावरनं थेट नदीकडे येतात, किनाऱ्यावरती येतात आणि किनाऱ्यावरती आल्यानंतर ती पिल्लं पाणी प्यायला लागतात. रामा म्हणतो, की ह्या 2 पिल्लांना एका तरी मोठ्या डुकराला मारलं तर चांगली शिकार होईल आणि तो बंदूक रोखून धरतो. अगदी नेम धरलेला असतो. इतक्यात ती जी मादी असते ना, ती त्या पिलांसोबत पाणी प्यायला लागते आणि तो नर मात्र चारी बाजूला पाहत असतो. कारण कदाचित त्यांना ह्या गोष्टीची कल्पना कदाचित प्राण्यांना येत असेल, की एखादा शिकारी जर बसलेला असेल ना, कदाचित त्यांना असं समजत असेल, असं मला वाटतं. म्हणून तो नर चारी बाजूला असा पूर्णतः असा नजर फिरून बघायचा, की कोण येतंय का? आणि कोणाची चाहूल लागते का? ह्या सगळ्या गोष्टीचा तो अंदाज घ्यायचा. आणि आता त्यांचं म्हणजे त्या 2 पिल्लांचं आणि त्या मादीचं पाणी पिऊन झालं आणि ती थोडीशी मागे आली आणि आता नर मात्र पाणी पिण्यासाठी त्याने तो पाण्यात सरळ उतरला आणि पाण्यात उतरला आणि तो इकडे-तिकडे त्याने बघितलं आणि पाणी प्यायला सुरुवात केली. जशी त्याने पाणी पिण्यासाठी सुरुवात केली ना, तशी रामाने त्याला इथून गोळी घातली बंदुकीची. मोठा बार झाला, आवाज झाला आणि थेट गोळी त्या डुकराच्या इकडच्या ज्या पायाच्या बाजूच्या त्या मांसल भागामध्ये गेली. मांसल भागामध्ये गेल्यानंतर मित्रांनो, ती जी मादी होती आणि पिल्लं होती ना, ती सैराभैरा झाली आणि ती जंगलाच्या दिशेनं पिल्लं आणि ती मादी धावायला लागली. धावतायत तो नर मात्र विव्हळत होता, जोरात ओरडत होता. त्याला त्या वेदना होत होत्या, जिथे गोळी लागली ना, त्या गोळीमुळे, त्या जखमेमुळे वेदना होत होत्या. त्याने भळा-भळा रक्त व्हायला लागलं होतं. आणि ती मादी धावते, ती पिल्लं धावतायत. ती काही अंतरावरती गेली आणि वळून त्यांनी त्या नराकडे पाहिलं, की तो नर जाग्यावरचा हलत का नाहीये? तो आमच्याबरोबर पळत का नाहीये? परंतु मित्रांनो, त्याला बऱ्यापैकी गोळी लागली होती आणि तो जखमी झाला होता आणि त्याला भरपूर वेदना होत होत्या आणि तो विव्हळत होता अक्षरशः त्या पाण्यामध्ये उभा राहून. आणि नर आणि ती जी मादी आणि जी पिल्लं होती त्याने वळून त्या नराकडे पाहिलं, परंतु नर मात्र काही हलत नव्हता. आता एखादा जी गोळी आपल्याला लागेल म्हणून ती मादी आणि ती पिल्लं जंगलाच्या दिशेने धावू लागली आणि धावता-धावता ती देखील ओरडत होती आणि मागे वळून त्या नराकडे पाहत होती आणि ते दृश्य ना असं हृदय पिळवटून टाकणारं होतं. तो नर मात्र हृदय
पिळवटणारा असा आवाज करत तो ओरडत होता, विव्हळत होता. परंतु रामाने पुन्हा एकदा एक गोळी त्याच्या दिशेने घातली. ती गोळी मात्र त्याच्या कानाच्या बाजूला लागली आणि तो नर पुन्हा एकदा मोठ्याने ओरडला आणि जागच्या जागी असा स्तब्ध उभा राहिला. रामाने पाहिलं, अरे 2 गोळ्या लागल्या तरी तो नर पडत नाहीये. थेट असा उभा आहे त्या पाण्यामध्ये. 4ही पायी त्या पाण्यामध्ये रोवून थेट असा उभा आहे. आणि आता मात्र त्याचं विव्हळणं पूर्णतः बंद झालं होतं मित्रांनो. आणि त्याची नजर थेट जिथे रामा आणि त्या झाडावरती बसलेली ना, तिकडे अशी पडलेली होती. आणि त्या अंधाऱ्या रात्रीमध्ये त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये त्याचे पिवळे डोळे ना अक्षरशः असे एखाद्या बल्बप्रमाणे चमकत होते आणि तो थेट असा त्या रामाकडे बघत होता. आता रामाच्या सोबती होते ना त्याचे, त्यांनी सांगितलं, "रामा बघतोस का? अजून एखादी गोळी घाल त्या नराला, जेणेकरून तो आडवा पडेल आणि आपली शिकार होईल आणि आपण त्याला घेऊन येऊ." रामाने पुन्हा एकदा मित्रांनो ना त्याच्या दिशेने गोळी झाडली आणि बार झाला, मोठा आवाज झाला. तिसरी गोळी लागून देखील तो जो नर आहे ना, तो 1 इंच देखील हलला नाही. तो थेट असा रामाच्या दिशेने मोठे डोळे करून बघत होता अक्षरशः. आणि रामाच्या आता मनामध्ये चलबिचल सुरू झाली. एक गोळी झाडली, दुसरी गोळी, तिसरी गोळी झाडली, तरी तो नर थेट उभा कसा? एवढ्यात तर एका दुसऱ्या पेटामध्ये, एका दुसऱ्या बारामध्ये, गोळ्यामध्ये शिकार पडली पाहिजे होती, पण तो थेट नर उभा आहे, जो आपल्याकडे असा रागीट चेहऱ्याने पाहतोय. त्याचे डोळे स्पष्ट असे पिवळे धम्मक आपल्याला दिसतायत. आणि आता मात्र तो ओरडत नव्हता. आता त्याच्या सोबतीने ना रामाच्या त्याला पुन्हा एकदा, रामा शेवटची गोळी 2 डोळ्यांच्या मध्ये झाड, जेणेकरून तो आता तरी पडेल म्हणून. आणि रामाने नेम धरला मित्रांनो आणि थेट गोळी त्याच्या 2 डोळ्याच्या मध्ये बरोबर लागली. तरी देखील तो नर जागच्या जागी उभा होता आणि थेट सताट डोळे उघडे ठेवून तो रामाकडे पाहत होता असा. रामा आता मात्र घाबरला. त्याला काही समजेना. त्याला वाटलं की हा काहीतरी भलता प्रकार आहे. एवढ्या वर्षाच्या आयुष्यामध्ये एवढे शिकार केले, पण असा प्रकार कधी आजपर्यंत पाहिला नाही. 4 गोळ्या लागून तो डुक्कर, तो नर थेट उभा आहे पाण्यामध्ये आणि माझ्याकडे सतत डोळे उघडे ठेवून बघतोय. पिवळे डोळे त्याचे चमकतायत. रामा घाबरला. त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. वाजले होते 2:10चा टायमिंग झाला असेल, 2 ते 2:10. हा घामाघूम झाला आणि ह्याचे हातपाय कापायला लागले. बंदूक ह्याच्या हातातून मित्रांनो सटकली, ती खाली जमिनीवरती पडली. त्याचे मित्र म्हणतात, "रामा काय झालं? काय झालं? अरे काय झालं? तू कापतोयस कशाला? तू एवढा घामाघूम का झाला?" रामा म्हणतो, की "हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. चला खाली उतरा, खाली उतरा. मला खाली उतरा. मला खाली उतरण्यामध्ये माझ्या हातापायामध्ये त्राण राहिलं नाही. मला खाली उतरा." आता त्या एवढ्या मोठ्या धिप्पाड अशा त्या रामाला, शिकाऱ्याला खाली उतरायचं कसं? यांच्या तिघांच्या चौघांच्या पुढे एक पेच निर्माण झाला. ह्याला उतरायचं कसं? आता मात्र ते जोरजोरात ओरडू लागले आणि जयराम काकांना हाक मारू लागले, "जयराम, अरे धाव, धाव, धाव!" ते झोपडे बसलेले जयराम आणि त्यांचा जो शेजारी होता, ते धावत धावत आले. ते त्या झुडपांकडे गेले जिथे ते बसलेले होते तिथे. तर ते झाडावरती बसून हाक मारतात, की "जयराम इकडे या, इकडे या." आता जयराम आणि त्यांचा शेजारी धावत त्या झाडाकडे गेले. त्याने बॅटरी मारली, तर रमा पूर्ण आता ना त्या फांद्यावरून पडण्याच्या स्थितीमध्ये होता. त्याच्या हातापायामध्ये अक्षरशः त्राण राहिलं नव्हतं. त्याला पकडण्याची शुद्ध देखील राहिले होते. एवढा तो घाबरला होता त्या सगळ्या प्रकाराने. आणि 4-4 गोळ्या लागून पण तो नर पाण्यात पडेना. थेट असा उभा. आता त्याला कसंबसं रामाला त्या चौघांनी आणि ह्या दोघांनी खाली उतरलं आणि हा खांद्यामध्ये त्याच्या हात टाकून असे हात खांदा इकडे असं लावून दोघा-तिघांनी त्याला कसंबसं त्या झोपडीपर्यंत आणलं. झोपडीकडे त्याला पाणी दिलं. परंतु पाणी पण प्यायची रामाची परिस्थिती नव्हती. पाणी त्याला घोटवेच ना खाली. आता ह्या सगळ्यांनी त्याला उचललं आणि घरी घेऊन गेले. घरी गेल्यावर ते घरचे अवाक झाले, "हा काय प्रकार? आता तर बंदूक घेऊन तुम्ही शिकारीला गेला होतात आणि आता ह्याला चालता येईना कसं? हा असा कसा झाला एकदम अशक्त?" आता घरच्यांना देखील काही सुचेना. घरचे त्याला काहीतरी लिंबू पाणी वगैरे देऊन काहीतरी सावध करण्याचा प्रयत्न करतात. पण तो रामा इतका तो ना असा म्हणजे त्या सगळ्या प्रकारामुळे त्याच्या मनावरती एवढा परिणाम झाला ना, की त्याची शुद्ध हरपली मित्रांनो आणि तो बेशुद्ध झाला आणि सगळेजण घराकडे त्याला उपचार करतायत. आता तेव्हा रात्री डॉक्टरकडे नेणार कसे? आता हे सगळे म्हणाले, की उद्या ह्याला डॉक्टरकडे नेऊया. दुसऱ्या दिवशी मित्रांनो त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टर सांगतात, की याची मानसिक परिस्थिती खूप खालावलेली आहे आणि ह्याचा ब्लड प्रेशर एकदम लो झालेला आहे आणि
हा खूप कुठेतरी घाबरलेला आहे आणि त्याचं दडपण ह्याच्या मनावरती आहे. त्याच्यामुळे ह्याचा ब्लड प्रेशर वगैरे सगळा लो दाखवतोय म्हणून. तर डॉक्टर सलाईन लावलं, काय केलं, परंतु त्याची तब्येत काय सुधरेना. 1 आठवडा झाला. डॉक्टर उपचार सतत त्याच्यावरती चालू होते. परंतु असा अशक्त झाल्यासारखा होता तो आणि तो बडबडायचा, "अरे 4 गोळ्या लागून पण तो कसा काय नाही पडत आहे? अरे हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. हा काहीतरी वेगळा प्रकार आहे. मी नाही जगणार. मी आता मरणार. मी जगणार नाही. मी मरणार." असं तो ओरडायचा आणि हळू मित्रांनो ना, तो असा खंगत गेला. पण मित्रांनो, दुसऱ्या दिवशी मात्र एक अशी घटना घडली. आता त्या वाडीतल्या युवकाने ठरवलं, की जी शिकार त्यांनी करायला तो गेला होता. आता हे त्याच्याबरोबर जे चौघे होते, त्यांनी तो प्रकार रात्रीचा सगळा त्या वाडीतल्या युवकांना, तिथल्या माणसांना सांगितलं, की असा-असा प्रकार झाला आणि त्यापासून याची तब्येत खालावली. दुसऱ्या दिवशी सकाळी मित्रांनो, हे चौघे मित्र त्या नदीवरती गेले आणि त्यांनी पाहिलं ना, तर तो सकाळी देखील तो डुक्कर, तो नर ना, तसाच्या तसा उभा त्या नदीमध्ये होता. त्याचे पाय असे नदीतल्या त्या पाण्यात होते आणि तो सताड असा उभा होता आणि त्याचे डोळे उघडे होते आणि भळभळा असं रक्त वाहिलेलं ना, ते सगळं असं त्याच्या शरीरावरती असं साकळल्यासारखं होतं, म्हणजे सुकलेलं रक्त. आता ते चौघे युवक सुद्धा दिवसाचे घाबरले, की हा काय प्रकार आहे? ते सांगत होते, रात्री हा डुक्कर तिथे उभा होता आणि आता आम्ही येऊन बघतोय तर दिवसाचे 8-9 वाजले आहेत सकाळचे आणि आत्ता देखील तो नर त्या ठिकाणी उभा आहे. हे चौघे आता सकाळी 8-9 वाजता घाबरत त्या नदीतून पलीकडच्या किनाऱ्यावरती गेले, जिथे तो नर उभा होता आणि त्यांनी अक्षरशः त्या नराला असा थोडा धक्का दिला ना मित्रांनो, तो नर पाण्यामध्ये कोसळला. झालं होतं काय, त्या नराचे पाय तिथल्या त्या चिखलामध्ये रुतले होते आणि त्यामुळे तो तसाच उभा होता. इतक्या गोळ्या लागून देखील त्याचे ते पाय चिखलात रुतल्यामुळे त्याला वरच आता येता आलं नाही आणि त्यामुळे त्याचे पाय चारही त्या चिखलामध्ये रुतून राहिले आणि तो तसाच उभा राहिला होता. त्याचा मृत्यू झाला होता, परंतु त्याला तो पडला नव्हता, तर तसा तो त्या चिखलामध्ये रुतून उभा राहिला होता. आणि ह्या गोष्टीचा धसका त्या रामाने घेतला होता. त्याला वाटलं ही भुताटकी आहे किंवा हा काहीतरी वेगळा प्रकार आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मानसिक स्थितीमध्ये एवढा बदल झाला, की हळू त्याची परिस्थिती पुढच्या 15 दिवसामध्ये एवढी मित्रांनो खचत गेली ना, विविध उपचार झाले त्याच्यावरती. काय-काय जेवढे उपचार करता येईल तेवढे घरच्यांनी त्याच्यावरती केलं. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची मानसिक स्थिती एवढी बिघडली होती ना मित्रांनो, पुढच्या 15 दिवसामध्ये तो खंगत गेला आणि पुढच्या 15 दिवसामध्ये त्याचा त्या सगळ्या घटनेमुळे मृत्यू झाला. सगळ्यांना फार वाईट वाटलं. एक पट्टीचा शिकारी आणि डेअरिंगबाज माणूस आणि त्याचं असं काय झालं? ॲक्चुअल मुळामध्ये ना मित्रांनो त्याला माहीतच नव्हतं, की तो डुक्कर आहे आणि तो पाण्यात रुतलाय. परंतु त्याने असा समज करून घेतला होता, की हा काहीतरी वेगळा भुताटकीचा प्रकार आहे. कारण 4 गोळ्या लागून देखील तो नर थेट पाण्यात उभा होता. त्यामुळे ह्याच्या मनात विविध कल्पना तयार झाल्या आणि तो एवढा घाबरला ना त्या सगळ्या घटनेमुळे आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, अशी एक आगळी-वेगळी कथा आज जी मला जयराम काकांनी सांगितली होती, ती आज मी तुम्हाला सांगितली. तर म्हणूनच मी म्हणतो, की प्रत्येक वेळी भुताटकीच असते, वाईट शक्तीच असते असं नाही. काही-काही वेळी अशा देखील अ, विपरीत घटना घडत असतात किंवा अशा वेगळ्या काहीतरी घटना घडत असतात, की त्यांना आपण भूत किंवा भुताटकी, अ, काळी शक्ती किंवा अतृप्त आत्मा समजून बसतो आणि घाबरत असतो. मग मित्रांनो, अशा देखील घटना कोकणामध्ये घडत असतात. ही कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे, ती जर तुम्हाला आवडली, तर कमेंट करून नक्कीच सांगा कथा कशी वाटली. चॅनल सबस्क्राईब केला असेल तर आजच करून घ्या, म्हणजे इथून काही असे भयानक अनुभव तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मित्रांनो, आजपर्यंत मी तुमची सर्वांची रजा घेतो. मनापासून धन्यवाद.